हॅलो फ्रेंड्स, कसे आहे? वेलकम टू माय चॅनल. तर आता इथे आज मी तुम्हाला उडदाच्या डाळीचे वडे कसे बनते ते बनवून दाखवते. तर इथे मी असे छान रात्रभर उडदाची जे डाळीचे सोल असते ना ते भिजू घातला होता आणि मग आता चेक करून घेते की छान भिजला की नाही. तर हो, खूप छान भिजल्या गेलेला आहे. आणि आता बघा मी याच्यात थोडंसं ते वाटीत जेवढं पाणी होतं ना असं एक छोट्या चमच्याभर तेवढंच टाकलेलं आहे. याच्यात दुसरं पाण्याचा वापर करायचा नाही. याला तेवढंच पाण्यात टाकून आणि फिरवायचं. जास्त पाणी टाकायचं नाही. जर गरज पडली तरच अजून थोडंसं टाकू शकता. बघा इथे माझं बॅटर तयार झालेलं आहे. बघा याची कन्सिस्टन्सी कशी आहे बघा बॅटरची. खूप थिक आहे. आत्ताच दिसतच असेल तुम्हाला. बघा किती थिक आहे. म्हणजे मी याच्यात जास्त पाणी नाही वापरलं. आणि आता मी याला एक सारख्या डायरेक्शनमध्ये फिरून घेते. एकाच डायरेक्शनमध्ये याला 10 ते 15 मिनटं फिरून घ्यायचं आहे. वेगळ्या डायरेक्शनमध्ये फिरवायचं नाही. छान असं फिरून घेतल्या गेलं की छान असं फ्लपी होते. आणि मग आपले वडे जे आहे ना ते असे छान स्पंजी आणि आतमधून असे जाळी पण पकडतात. खूप छान स्पंजी होते आणि वरून क्रिस्पी होते. तर इथे मी आता माझी डाळ फेटून बॅटर फेटून झालेलं आहे. तर बघा आता मी याला चेक करते. तर ही बॅटरला मी टाकलं वाटीत. आता बघा हे कसं वरती येत आहे ना, म्हणजे हे झालेलं आहे. एक वेळा मी परत दाखवते तुम्हाला. हे बघा, हे असं पाण्याचं वरती तरंगलं म्हणजे आपलं बॅटर जे आहे ते छान फेटल्या गेलेलं आहे. बघा असंच राहायचं. आता इथे मी एक वाटी भरून कांदा छान बारीक कट करून टाकलेला आहे. आणि थोडंसं मी कढीपत्ता आणि थोडी कोथिंबीर याच्यात टाकते. जर तुम्हाला पाहिजे आहे तर तुम्ही याच्यात थोडा हिरवी मिरचीचा ठेचा पण टाकू शकता. त्याने अजून छान चव येते. बघा आणि आता याला मी मिक्स करून घेते. असं छान एकसार करून घ्यायचं. छान असं एक वेळा परत फेटून घ्यायचं. आणि आता इथे माझं तेल तापलं गेलं आहे. आता मी वडे मीडियम फ्लेमवर तळणार आहे. आता हे बघा असं हळूहळू तेलात वडे सोडायचे. आणि गॅसची जी फ्लेम आहे ना ते एकदम मीडियम ठेवायची. खूप जास्त पण नाही आणि खूप कमी पण नाही. मीडियम फ्लेमवर हे वडे तळले गेले की छान आतमध्ये शिजतात. आता इथे मी चटणीची रेसिपी दाखवते. तर इथे मी याच्यासाठी 1 वाटी खोबरं, 3 लसणाच्या कळ्या, 1 हिरवी मिरची, कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर. जास्त असली तर जास्त टाका. माझ्याकडे एवढीच होती म्हणून मी एवढीच टाकली. तुम्ही अजून टाकू शकता. जेवढं जास्त कोथिंबीर टाकशाल तेवढी तुमची चटणी छान होणार. आणि इथे मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेत आहे. याच्यात भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आहे, 4 चमचे टाकत आहे. जिरं टाकायचं, थोडंसं मीठ टाकायचं, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडीशी एक चमचा साखर टाकायची. त्याने खूप छान चव येते. आणि 1 वाटी दही टाकायचं आणि याला फिरून घ्यायचं. छान अशी बारीक करून घ्यायची. बघा
आता चटणीची कन्सिस्टन्सी कशी आहे, तर मला थोडी अजून पातळ पाहिजे आहे, तर मी याच्यात थोडं पाणी ॲड करणार. कारण मला वड्यासोबत थोडी पातळ चटणी आवडते, म्हणून थोडं पाणी ॲड केलं. जास्त नाही करायचं, थोडंसंच करायचं. बघा आता हे ठीक आहे. तर आपली चटणी इथे रेडी झालेली आहे कोकोनटची. आता मी इथे काय करते की या चटणीला तडका लावून घेते. तर याच्यासाठी मी मोहरी, जिरं आणि कढीपत्ता वापर केलेला आहे. तर त्याचा तडका तयार करून या चटणीवर टाकलेला आहे. आणि अशा प्रकारे आपली चटणी रेडी झालेली आहे. तर ह्या चटणीला आपल्या वड्यासोबत तुम्ही चटपटं बनवून खाऊ शकता. आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला सांगा. माझं चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा. मी इथे प्लेटिंग करून घेते. तर बघा, वडे घेतले, चटणी घेतली आणि आता मी इथे तुम्हाला एक वडा तोडून पण दाखवणार आहे की आतमध्ये कसं स्पंजी होते. बघा, खूप छान अशी चव येते या वड्याची, म्हणून नक्की करून बघा, खरंच तुम्हाला आवडेल. खूप स्पंजी झालेले आहे हे. थँक्यू.